जय हिंद। मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार। कालपासून महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर मंत्री झिरवळ यांचे विविध असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। शासकीय निवासस्थानामध्ये ही शासनाची प्रॉपर्टी आहे। शासकीय निवासस्थानी मंत्री जर असे अनाधिकृत खर्च करत असतील त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। मंत्री असून जर असे आणि शासकीय निवासस्थानाचा गैरफायदा घेत असतील, नको ते करत त्या ठिकाणी करत असतील, तृतीयपंथांना सोबत घेऊन ते नको ते चाळे करत असतील, कारण ते तृतीयपंथाची चूक नाही, हा मंत्री झिरवळची चूक आहे। कारण हा मंत्री आहे, ह्याला माहित असलं पाहिजे आपण कोण आहेत, कोणत्या पदावर आहोत। मंत्र्याकडे अनेक लोक येतात, कामासाठी येतात, मात्र असे नाटक चाळे करू नये। असे नाटक चाळे करणाऱ्या मंत्री झिरवळला तात्काळ महाराष्ट्राचा राजीनामा दिला पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतात, त्यांना दाग नाही। मात्र असे बाकीचे जे मंत्री आहेत ते यांना दाग लावण्याचं काम करतायत। त्यांच्या कारकिर्दीत वेगवेगळे मंत्री असे दाग लावून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे काम करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। महाराष्ट्रात शर्मनाक गोष्ट आहे, काय काय घडलेलं महाराष्ट्रामध्ये। आजपर्यंत ज्या गोष्टी घडल्या ते मंत्री करतायत। मंत्र्याला शोभतं काय? टोपी घालायचं, काहीतरी साधं हातून दाखवायचं आणि कर्त्य असे करायचं, हे महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणार आहे। एक मंत्री असे कर्त्य करतं, त्या मंत्र्याला तात्काळ हकालपट्टी करा। बहुजन विकास अभियान रस्त्यावरून आंदोलन करणार आहे। भोंदूबाबा खरात यांचे काल परवाचं प्रकरण ताजं आहे। त्या भोंदूबाबावर अनेक मंत्री देखील, अनेक आमदार देखील सहभागी आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये असे जे नाटक चाळे करतायत, भोंदूगिरी करतायत, भोंदूगिरीच्या नावाखाली सर्वसामान्य लुटण्याचे काम करतायत, एक आध्यात्मिक परंपरेला बदनाम करण्याचे काम करत, आज सर्वांचा निर्णय केला पाहिजे आणि अशा मंत्र्याला देखील तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। त्यांची बहुजन विकास अभियानची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। जय हिंद।